नमस्कार मित्रांनो, मी गौतम. कालच्या माझ्या पहिल्या ब्लॉगला तुम्ही खूप जास्त प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. आज साईटवर पोहोचलो. ही कशी आहे की ही साईट विलेज साईट आहे आणि नदीच्या साईटला असल्यामुळे इथे खूप जास्त खड्डे होते. आम्हाला काम करण्यासाठी खूप अडचण येत होत्या. त्याच्यामुळे आम्हाला कॉन्ट्रॅक्टरांनी काय केलं की तिथे जे खड्डे आहेत ते पूर्ण फिल करून दिले, जिथं की आम्ही जेणेकरून टेंट हा चांगल्या पद्धतीने टाकू शकत होतो. मी आणि माझ्या टीमसोबत डिस्कशन चालू होतं की ही लेवल होईल का, हे व्यवस्थित बसेल का. पोकलॅन ही त्याचं खूप ताकदीने काम करत होतं. तिथं पाहायला असता तुम्ही पहा की पोकलॅनचे जे ड्रायव्हर आहेत ते सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी लावून काम करत होते. माझी टीम असेल तर टीम पूर्ण वेटिंग करत होते की काय करते, कधी लवकर काम चालू होईल. माझी दुसरी टीम जी होते ते पण पाहत होते की इथे काही अडचणी येत होत्या आम्हाला. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की लंच करून घ्या. नंतर मी गेवराईच्या दिशेने निघलो. मित्रांनो, रस्त्याने जात असताना ॲक्सिडेंट झालेला पाहिला. मित्रांनो, गाडी चालवत असताना काळजी घेत चला. मी साईटवर पोहोचल्यानंतर पाहिलं तर माझी 90% साईट कंप्लीट होती. पावसामुळे खूप जास्त व्यत्यय आले होता. काही क्युरीज होत्या सरांच्या, तर त्यांनी मला त्या क्लिअर केल्या. त्याच्यानंतर पाहिलं की टीम, सर्व हॉस्पिटलची टीम तिथं होती. टीम आम्हाला काही क्युरीज आणि सजेशन्स देत होते, ते ऐकून घेतले आणि पुढे आम्ही मेन डोममध्ये आलो, जो की 60 बाय 65 बाय 200चा डोम आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण मेन कार्यक्रम इथं होणार आहे. सर काही सजेशन्स देत होते, तेही ऐकून घेतले. पुढे पाहिलं असता की आकाश तर प्रत्येक वातावरणातच एन्जॉय करतो. माझी टीम आणि माझी गाडी ही कधीही सज्ज असते. मित्रांनो, माझा आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि प्लीज कमेंट करा. थँक्यू.